आज आम्ही चाललो आहोत आष्टाबावची येथील श्री नवनाथ मंदिरास भेट द्यायला। नमस्कार मित्रांनो, मी शुभम। निसर्ग शेती आणि गाव या आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आम्ही आलो आहोत आष्टाबावची येथील नवनाथापैकी एक असणारे नवनाथ आणि लवंगेश्वर या मंदिराला भेट द्यायला। तर आपण पहिला हे जे माझ्या पाठीमागे आहे हे महादेवाचं मंदिर आहे, याचं दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत। नवनाथ मंदिरास जात असताना सुरुवातीलाच हे असे छोटे महादेवाचे मंदिर लागते। घनदाट जंगलात आणि विरळ लोकवस्तीत हे मंदिर आहे। अतिशय छान अशी महादेवाची पिंड आणि नंदीचे दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत। महादेव मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण श्री क्षेत्र लवंगेश्वर येथे आलो आहोत। आता आपण त्याचं दर्शन घेणार आहे। मित्रांनो, आपल्या सोबतच या बावची गावातील गवळी सर आहेत, त्यांच्याकडून श्री क्षेत्र लवंगेश्वर या देवाची थोडी माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार, मी सतीश गवे। हे लवंगेश्वर जे मंदिर आहे त्याचा अवशेष एक थोडासा इथं भाग सापडलेला आहे। इथं आता खुदाई काम करण्यात आलेले आहे, पण ती जिवंत मूर्ती शंकराची असल्यामुळे ती मूर्ती इथं आसपास फिरते, ज्यावेळी खुदाई काम आम्ही परत यावे। मग थोडासा अवशेष फक्त इथं सापडलेला आहे। आता नंदी आणि शंकराची पिंड त्याचं पण आता खुदाईचं काम इथं थोड्या दिवसात चालू करणार आहे। तर थोडासा अवशेष सापडल्यामुळे आम्ही थोडेच अवशेषाची इथं पूजा चालू केलेली आहे। बरोबर। आणि आता असेच जे नवनाथ जे होते ते इथं येऊन वास्तव्य करून गेलेले आहेत। आणि आता ही परडी वगैरे सोडलेली आहे, ही परडी तर नदीला सोडते ती। बरोबर। ही आता आपण नदी जाते इथून। बरोबर। ती गोरक्षनाथांनी नदी लुप्त केली आहे इथे या ठिकाणी लुप्त केलेली आहे। आणि 20 फुटावरती इथं पाणी आहे। पाणी म्हणजे असं कान वगैरे जर दिलं, जी अतिशय देवऋषी जे म्हणतात, जे आहेत देव माणूस म्हणतात, बरोबर, त्यांना ते जाणवतं इथं नदी येते। मग वारंवार इथं सर्वजण पडली सोडतात। म्हणजे या नदीला आपल्या पूर्वजन्माचं काय आहे की बाबा आपण विहिरीला किंवा नदीला पडली सोडतो त्यानुसार इथं नदी आहे, यानुसार इथे भाविक किंवा गावाला पडली सोडतात। बावची आणि पोखरणीच्या गावची इथे नदी पडली सोडतात। ही ज्या नदीचा जो ओघ आहे त्याचा गाय वगैरे साचून पावसाची करून जर पात्रतेचं कमी व्हायला आता आपण आता नदीच्या ठिकाणी नदीच पात्र येत होतं, ते लुप्त होऊन गेलेले आहे। आता इथं बरेच गावचे तांत्रिक वगैरे येऊन आम्ही बघितले, सगळेजण म्हणले इथं शंकराचं मोठं देवस्थान आहे, अवशेष आहे, सगळं आहे, पण ती खुदाई काम करताना ती सापडत नाही, पिंड अशी फिरती। बरोबर बरोबर। असं एका आउट साईडला जाते, इथं दाखवते, इथनं परत दुसरीकडे जाते। जो काय तुम्हाला खुदाईत सापडलेला अवशेष आहे तो थोडासा इथं पूजन चालू आहे। धन्यवाद। एकदम जागृत देवस्थान आहे। लवंगेश्वर देवाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण नवनाथांचं दर्शन घ्यायला आलो आहोत। तुम्ही पाठीमागे पाहू शकता, या डोंगराच्या सानिध्यात हे लहानसं छोटं मंदिर आहे। तर चला आपण त्याचं दर्शन घेऊयात। नाथ संप्रदाय हा भारतातील एक शैव संप्रदाय आहे। नाथ या संज्ञेचा अर्थ रक्षणकर्ता अथवा स्वामी असा होतो। आदिनाथ म्हणजेच शिव वा महादेव यांच्यापासून या संप्रदायाचा उगम झाला, म्हणून त्याला नाथ संप्रदाय असे नाव मिळाले।
असे सांगण्यात येते, या संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर व्यक्ती आपल्या नावानंतर नाथ हा शब्द जोडता येतो. नाथ संप्रदायाची स्थापना मच्छिंद्रनाथ यांनी केली आणि गोरक्षनाथ यांनी त्याचा पुढे विकास केला. नाथपंथ वा नाथ या संप्रदाय हा शैव संप्रदायातील एक योगप्रधान संप्रदाय असून त्याचा उगम सुमारे 8व्या ते 12व्या शतकात आदिनाथ परमेश्वर शिव यांच्यापासून झाला, अशी त्यांच्या अनुयायांची समजूत आहे. नवनाथ मंदिराच्या पाठीमागेच हे असे उंच डोंगर रांग आणि घनदाट झाडी आहे. निसर्गाच्या सानिध्यात असणारे हे नवनाथ मंदिर अतिशय सुंदर आहे. माझ्यासोबत असणारे गवळी सर हे श्री नवनाथांचे निस्सीम भक्त आहेत. ते दर मंगळवारी येऊन येथील श्री नवनाथांची पूजा अर्चा करत असतात. आता आम्हाला गवळी सर तेथूनच जवळ असणाऱ्या ओढ्याला घेऊन चालले आहेत. छोटीशी असणारी पाऊलवाट आणि घनदाट झाडीतून चालताना मन अगदी प्रसन्न होऊन जात होतं. मित्रांनो, नवनाथ मंदिराच्या बाजूलाच हा पाण्याचा तलाव दिसून येतो. ही वरती जी डोंगराई आहे त्यातून हे पाणी वाहत येत असतं. यंदाच्या वर्षी पर्जन्याचं प्रमाण कमी असल्यामुळे यामध्ये पाण्याचा साठा काहीच नाहीये. पण ज्यावेळी पाऊसकाळ असतो त्यामध्ये यामध्ये पाणी भरपूर असतं आणि ज्यावेळी येथे जे काही प्राणी आहेत या जंगलामधील किंवा येथील लोकवस्ती जी आहे तेथील लोक येथे आपले गुरे चरायला येत असतात, त्यावेळी इथल्या पाण्याचा हा उपयोग होतो. मित्रांनो, आता आपण आलो आहोत नवनाथांचं जे जुनं ठाण आहे त्या ठिकाणी. तर जे माझ्यासोबत गवळी सर आहेत त्यांच्याकडून हे जुनं ठाण्याची किंवा ह्या नवनाथांच्या तीर्थक्षेत्राची थोडी माहिती जाणून घेऊया. त्यावेळी नवनाथ सर्व मिळून
जंगलातून जात होते त्या टायमाला इथे विश्रांतीसाठी बसले होते. हा, आणि आमच्या इथे गुटखिंडी मधील धनाजी थोरात आहेत, त्यांना त्या नवनाथांनी दर्शन दिलेलं आहे साक्षात दर्शन. हा, तिची ही जागा. आणि मग अतिशय ही जरा खोलगट असल्यामुळं इथं पावसाचं पाणी वगैरे वारंवार येतंय, पाणी साचतंय साईडला वगैरे सगळे डबर वगैरे, त्यामुळे इथून आम्ही ते मंदिर चढावरती बांधलेलं आहे. धनाजी थोरात जे आहेत गुटखिंचे आध्यात्मिक ते गुरु आहे ते, त्यांना नवनाथांनी दर्शन दिलेलं आहे जागेवर, या जागेवर. इथे उपासना करायला बसले होते. इथे उपासना करायला बसले होते. त्यांना आपले ज्ञानेश्वर माऊली प्रसन्न आहेत आमच्या धनाजी थोरात महाराजांना. ज्ञानेश्वर तोंडपाठ आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींनी साक्षात त्यांना दृष्टांत दिलेला आहे आळंदीमध्ये. आणि ज्यावेळी बावचीचे पारायण चालू होते त्यावेळी ते घरी निघाले होते. मग घरी न जाता उभा पाऊस पडत होता, मग ते उभ्या पावसात त्यांना अडवून त्यांची साईज म्हणजे त्यांना परत ते अडवल्यानंतर त्यांना काय आठवणात नवनाथ त्यांना संकट घेऊन इथं डोंगरामध्ये आले, तिथं बसलेत, रासारीत भ्रमण केलं नवनाथाने धनाजी थोरात यांनी. आणि नंतर मग पाठी 5 वाजता ज्या टायमाला मारुती मंदिर बावची येथे काकड आरता चालू होता आणि पारायण चालू होतं ना, अधिष्ठान पण धनाजी थोरात यांच्याकडे होते. मग ते रिटर्न आणखीन ते ह्याच्यामध्ये आलेत, मंदिरामध्ये आलेत. मग लोकांनी काकडा चालू असताना विचारलं, महाराज तुम्ही आता एवढं लवकर कसं काय आला? मग त्यावेळी त्यांनी सांगितलं, मी उजेड लावून सांगतो, आता माझी सांगण्याची परिस्थिती नाही, मनस्थिती नाही. उजेड लावून त्यांनी सगळं सांगितलं मला, अशा ही जागा दाखवली त्यांनी. नवनाथांनी मला इथं आश्रयाचं आणलं होतं, दृष्टांत दिलाय, सांगितलं सगळं. मग तेव्हापासून आम्ही जर 31 वर्ष झालं पूजा चालू आहे. पूजाचे चालू. नवनाथाचं पारायण वगैरे काय असतं? नवनाथाचं पारायण आपल्या श्रावण महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते, त्या संकष्टी चतुर्थीपासून 9 दिवस पारायण असतं. पारायण केलं. संकष्ट श्रावण महिन्यातल्या संकष्टीला पहिला दिवस वाचनाचा पहिला दिवस संकष्टीचा, तिथून 9 दिवस त्याचं पारायण 16 असतो पारायण. आता हे 31वं वर्ष, आता 2024 ला 31वं वर्ष चालू होणार पारायण चालू. भक्तिमार्ग आणि निसर्गावर प्रेम असणाऱ्या गवळी सरांसोबत फिरताना भरपूर काही शिकायला भेटत होतं आणि अशी माणसं आयुष्यात असणे हे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, नवनाथ देवस्थानाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला यावरून नक्की कमेंट करून सांगा. आणि आपलं जे चॅनल आहे नेचर ऍग्रिकल्चर अँड व्हिलेज अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.